महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी झाली की नाही हे तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता। तुमची ई-केवायसी पडताळणी ही तुम्हाला घरीच या ठिकाणी बघता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जर मेसेज पाहिजे असेल की हा तुमची ई-केवायसी झालेली असेल, अनेक लाडक्या बहिणींना अजून समजेना किंवा झाली किंवा नाही झाली, तर हे बघा सुरुवातीला काय करायचं आहे, आपला मोबाईल घ्यायचा आहे। मोबाईलवरती तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी असं ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट टाकता, ती वेबसाईट टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो। आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा जेव्हा इंटरफेस येतो, याला थोडंसं रिफ्रेश केलं की अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला येऊन जाईल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। आणि तुम्ही येथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीचं वेबसाईट येईल। इथं तुमचा आधार नंबर तुम्ही टाकायचा आहे आणि इथं आधार नंबर तुम्ही टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा इथं टाकायचा आहे। आणि इथं कॅप्चा टाकल्याच्या नंतर आधार प्रमाणीकरणासाठी मी संमती देत आहे, या संमतीला तुम्ही इथं क्लिक केलं की लगेच तुम्हाला अशा प्रकारची एक वॉर्निंग येते की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजे तुमची ई-केवायसी जर तुम्हाला बघायची असेल तर अशा प्रकारची जर तुम्हाला वॉर्निंग आलेली असेल तर समजून जा की तुमची ई-केवायसी नक्कीच पूर्ण झालेली आहे। मग ई-केवायसी कशी करायची याचे अनेक व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत, YouTube चॅनलवरती तुम्ही बघू शकता। आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झाली की नाही हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता। थँक्यू। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ माता बहिणींपर्यंत शेअर करा।